तर या ठिकाणी एवढं सगळं आपलं गावरान कोंबडीचं मटण आहे मित्रांनो. बघा सगळं तोडून बिडून झालं या. आणि मला वाटतं हे अर्धा किलोच्या पुढं मटण असेल. चांगला हार पडलाय. हा लगेच कालवण होईल आहे. हा चुलीला बी रसरशीत चांगला हार पडलाय. मस्त हार बघा ना कसं आहे जाळ. एका पाण्याने धुवून झालंय आपलं सगळं हे मटण. आता अजून एका पाण्याने बघा मटण आपलं परतलेल्या कांद्यात चांगलं मिक्स केले. आता हळदी मिठात मटण चांगलंच आपलं वापरले. ऐशिजलं असेल होय. गावरान कोंबडीचं कालवान उकळलेलं आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आपल्या वाड्यावरती एकदम खास व्यक्ती आलेले आहेत. तर कोण आलंय? आपलं मामा आले ते. आणि आज आपला वाडा बिडा बी जाणार आहे. तर दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला आणि आपलं बिराड आहे आणि मामा आपलं वांडूळ आले ते. चहा पाणी बी झालाय. मामा मग बरं आहे ना? बरं आहे बरं आहे. हा का होय. आपलं मामा गोपगाव, ह्यांचं गोपगाव गाव आहे का नाही मामा? गोपगावचं आहेत. व्हिडिओ बघता ना? व्हिडिओ बघता का नाही माझं? बघतो ना. हा मामा आपले व्हिडिओ बघतात म्हणल्यावर मग त्यांचा बी व्हिडिओ काढला पाहिजे ना. तुम्हाला बी कळलं पाहिजे. मामा आपले व्हिडिओ बघतात. आज वाड्याला आले ते. तर बघा या ठिकाणी चहा झालता का चांगला? हो चांगला नंबर एक होता. हा वाड्यावरचा चहा म्हणल्यावर काय विषय नाही. तर या ठिकाणी आपला चहा बी केलता. आईचं बी चाललंय काम. आणि थोड्याच वेळात येतील आपलं दादा बिदा. तर या ठिकाणी बघा काय आहे पिल्लं मित्रांनो. बघा मी बरेच दिवस झालं दाखवली नव्हती तुम्हाला. मित्रांनो आपली आई जेवण वाढून देते बघा मामांना आणि मला. दादा काय आलं नाही. आपलं जेवण करायचे. ऊन बी भरपूर झालं या. ही काय देते आहे बघा श्रीखंड. आजचं आपलं सकाळचं जेवण आहे ही भेंडी, हा श्रीखंड, चपाती आणि सोयाबीन. तर हे सकाळचं जेवण आहे. आणि मामा म्हणते ते जेवण करून आलो. मामा पोटभर जेवायचा मामा. बघा मामा बी आपलं जेवण करते ते. पण म्हणतात घरनं जेवण आलोय राव. हे असं खरं नाही. पाहुण्या का यायचं जेवण यायचं म्हणल्यावर कसं व्हायचं मामा? मित्रांनो आपल्या कोंबडीने पहिली काय पिल्लं काढली नव्हती. कारण का तर पहिली अंडी काय बरोबर नव्हती. आणि ही आता दुसरी अंडी बसवलेली. मी काय दाखवलं नाही नाही का ते आपल्याला व्हिडिओमध्ये. पण आता तुम्हाला दाखवते. पिल्लं बिल्लं चांगली निघल्या ते. आणि बघा कोंबडीने कशी पकडा खाली घेतल्या ते. काय काय कशी झोपते ते. सकाळीच सोडल्यात आईने यरवाळी. त्यांचं आपलं बघा मस्त आईच्या पकाखाली, आईच्या पुढं त्या लाकडा खालून सावलीला बसते ते. लई मस्त मस्त झाल्या ते पिल्लं. मग तर गेलं आणि आईचं जेवण आहे कसं आहे श्रीखंड. आईने बी जेवण केले आपल्या. आणि उन्हाची पिल्लं बघा कशी तरफाडल्या ते. चिव 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 करते ते कोंबडीची पिल्लं. वाईज पाण्यावाले ते मित्रांनो दुपारची. इथे एक बोर आहे आपला. विहिरीत पाणी असतं सोडलेलं. त्याचंच वाईज पाणी काढलंय. मेंढरच ताणलेलं ते. मेंढरच सरांना नुसती पळायला लागली. मग या ठिकाणी आपलं दादा काय आलं नाही अजून. मी आपलं बोरचं पाणी सोडले वाईज तेवढंच म्हणलं पेत्याला. बऱ्यापैकी मेढरं पाणी पिली. आणि आता वाईज सरायला लागले ते. ऊन बी भरपूर लागते त्यामुळं मेढरांना सारखंच पाणी लागते. या मागाशी पाजली पुन्हा प्यायला आली आता पाणी. वाडा आज जाणार आहे ना त्या ठिकाणी कांद्याची पाते मित्रांनो. भरपूर अशी कांद्याची पाते. आणि त्याच वावरात चाललाय वाडा. तर दादा मला म्हणत होतं तू थांब. पण दादांना म्हणलं नको. त्यावेळेस तुम्ही थांबा. मी आपली मेंढरं नेतो. मग आता दादा रागावलं असलं तर मेंढरं काय येतात का नाही हे बी काही माहीत नाही आहे मला. दुपारची मेंढरांना उन्हाची सावली बघा काय गावली मित्रांनो. झाडच झाडं बाबळीची बघा. ह्या झाडाखाली 2-4, त्या झाडाखाली 2-4 अशी थोडी थोडी सावलीच्या हिशोबाने आपली मेंढरं उभी राहिल्या ते. आणि चांगली दाट सावली गावली मेंढरांना बघा. उन्हाची चांगली उभी राहिले ते. खाऊन पिऊन पाचोळा खाल्ला सकाळ धरून यांनी. ते मेंढरं आले ते आपली आता ज्वारीच्या रानात मित्रांनो बघा. भरपूर पाचोळा आहे. पण मेंढरं आता खात्यात का नाही काय जणू. ह्यांना व्हायचं आता इकडं पाणी पाजले. आपल्या त्या रोजच्या पाण्यावर बी न्यायचे व्हायचं नाही का. इकडून व्हायच थांबून द्यावं म्हणलं. उन्हाची तापून द्यावं गडीवर. आणि मग आपली मेंढरं व्हायच पाणी बिणी पेत्या. शेरडं बऱ्यापैकी पाणी पिली नाही मला असं वाटतं या. पण इथं बुसकाट बी हो का. हे जे ज्वारीचं बुसकाट आहे ना ते चांगलं खात्यात मेरं. त्यांना व्हायच गोड लागत असेल खायला. बघा कसा नुसते खंडवाच गोळा झालाय. ती मेंढरं पाण्या आणल्या ते आता वाईच. पण इकडं खाली काय पाणी नाही. आणि बारकी कुकरी पाणी प्यायला लागली मित्रांनो बघा. तिकडं चालू केलंय ते. येता येता किती वेळ लागते काय जण. ती सगळी मेंढरं चालवले ते मित्रांनो बघा. दादा काय अजून आलेलं नाही. मी एकटाच आहे.
दादा बिराड घालवाय गेले ते अजून कसं नाही आलं. मलाच मोठं टेन्शन आले. दादा येतात का नाही. मेंढरं तर एकट्यालाच न्यावं लागणार आहेत. काय खरं नाही. तर या ठिकाणी आल्या ते आणि पुढं कोण आहे बघा. दादा आपलं दादा मित्रांनो गाडी मस्तपैकी बसल्या ते. मग वाडा पोहोचला का नाही व्यवस्थित. पोचला वाडा. मी काय म्हणतो आता रामाच्या खूप जाऊन तिथे थांबले. मी गाडी लावून आलो तसंच खाली. बर बर हां जा. हो का मित्रांनो आपली गाडी आणि बोजा बघा किती बांधलाय. वायच कमी एका घोड्याचं बिराडच वाटतंय. तर मेंढरं आले ते इथं आणि दादा आपलं बोजा घेऊन चालले ते. एकटाच माणूस असला ना असं मेंढरांच्या मध्ये चालावं लागते. आणि हे मेंढरं पायावर पाय बी लई देतात ते. बघा आलो आपण बाबा. मेंढरं सगळी आल्या ते कोबूत चरायला आहे मेंढरांना बघा. आता काय थांबा आजची उद्याचे दिवसच खात्याला मला वाटते. तेवढाच राहिला संपलाय पार कोबू बी. दिवाळीच्या टायमाला ह्या वावरात भरपूर सोयाबीन होती मित्रांनो. आणि तुम्हाला आठवतंय का इथं आम्ही सोयाबीन चारून त्या सुबाबळी तोडलेले थोड्याशा त्याचं फांटं काढलेलं शेताच्या साईडचं. तर इथं मेंढरं बी चारलेली मस्तपैकी बघा. तर मित्रांनो आज संध्याकाळून ना तुम्हाला लय भारी रेसिपीचा व्हिडिओ दाखवणार आहे आपण. आणि लय मस्त व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तुम्हाला. पण मित्रांनो तुम्ही ना आपल्याला सबस्क्राईब नाही केलं राव. सबस्क्राईब करा ना राव. तेवढं करा ना. बघा कडला असं बटन आहे सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं असते. दाबा तेवढं बटन आणि सबस्क्राईब करा. तुम्ही मला सबस्क्राईब केलं ना मला एकदम भारी वाटतं नाही का. मला सबस्क्रायबर वाढले आनंद गगनात मावत नाही. तर सबस्क्राईब करा तेवढं प्लीज. एक 5:45 वाजता दादा मेंढरं का आलेलं आहेत. आणि आत्ता आपले मेंढरं चालवले ते वाड्याला. तर दिवसभर मी जरा व्हायच कमी आता दिवसभर एकटाच होतो म्हणायचं. काय आता वाड्याला जाऊन मग आता चार्जिंग बी कमी आहे. संध्याकाळी डायरेक्ट तुम्हाला रेसिपी आता वाड्यात गेल्यानंतर काय चारा आहे ते बी दाखवून आणि मग डायरेक्ट रेसिपी. दादा साहेब आपलं आणि मेंढरं आता वांग्यात नाही ह्यातनं न्यायचं ते वाड्याला. आताशे आले ते दादा बघा. मेंढरं सगळी वाड्याला आल्या ते. आणि बघा कांद्याची पात अख्ख्या रानात कांद्याची पात आहे. सगळीकडे दिले ते सोडून. अयो व्यू बघा दादा तिथं बसले ते आपलं. आणि आपली मेंढरं संध्याकाळच्या टायमाला भरपूर पात आहे. आता रासार पात खातेल मेंढरं मित्रांनो. बघा इथं बिराड मांडलं आहे नाही. इथं आपला काळोराम झोपलाय. आणि कोंबडीची पिल्लं बघा आपली बारीक बघा. बघा कशी आहेत. हायवे आले पाणी घेऊन आपलं बघा बोगलं भरून गोढी पाणी पाजून आले. आणि छोटी छोटी गँग सोडले खायला. आपल्या आईचा चाललाय संध्याकाळचा स्वयंपाक. भाकरी बनवते आई. मग आज काय याचा बेत. आज गावरान कोंबडी. गावरान कोंबडीचं मटण मित्रांनो मस्तपैकी खाणार आहे आपण आज. तर भाकरी चालले ते सर्वप्रथम आईच्या का. तर या ठिकाणी एवढं सगळं आपलं गावरान कोंबडीचं मटण आहे मित्रांनो. बघा सगळं तोडून बिडून झालं या. आणि मला वाटतं हे अर्धा किलोच्या पुढं मटण असेल. तर इथं मस्तपैकी आपलं मटण तोडून घेतलं या. आणि आई भाकरी करते तर गरमागरम भाकरी आणि गावरान कोंबडीचं कालवण खायला एक नंबर लागेल. तर भाकरी झाल्यानंतर कालवण बनवणार आहे आपण. तर आज तुम्हाला पाहायला भेटेल गावरान कोंबडीचं वाड्यावरचं कालवण. आपली शेवटची भाकर तयार होते या ठिकाणी. शेवटची नाही एकदा आमटा करायचा आहे पण ही मोठी भाकर शेवटची आहे. तर भाकरी आता होत आल्या ते थोड्याच वेळात गावरान कोंबडीचं कालवण बघणार आहे तुम्ही. तर सबस्क्राईब करा तेवढं तवर मित्रांनो. मटणाचं कालवण बघायच्या आधी सबस्क्राईब करून ठेवा. मटणासाठी कांदा चिरून घेते. गावरान कोंबडीचं मटण करायचे. कांदा चिरायचं चाललंय मित्रांनो मस्तपैकी. बघा इथं चिरला एक बारकोसा. पण हे लय तिखट कांदे नाही. लय कांदा तिखटाची. तर इथं आपलं मस्त आईचं चाललंय कांदा चिरायचा. चांगला हार पडलाय. लगेच कालवण होईल आहे. हा चुलीला बी रसरशीत चांगला हार पडलाय. मस्त हार बघा ना कसं आहे जाळ. सगळे बेकार अग्नी बाबा मित्रांनो. पाणी आगीन लय बेकार. हा
तर वा कांदा चिरायचं चाललंय. थोड्याच वेळात बनवूया आपण मटण. कांदा झाला चिरून. तर कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. आधी कोरडा भाजून घेतला ना मग तेल टाकून भाजायचा आहे. चुलीला चांगला जाळ लागलाय आणि आपला आता कांदा भाजून घ्यायचं चाललंय मस्तपैकी. आता चांगला कोरडा भाजून झालाय. आता तेल टाकून चांगला तळायचा आहे. कांदा चांगला आपला भाजतोय तवर हे सगळं मटण धुवून घ्यायचंय. आपलं पाणी बिणी मागाशीच भरलंय आईनी. मटण सगळं धुवून घ्यायचं या. वा लय कोंबडी तेलकट. तेलकट कोंबडी ताजी होती ना मित्रांनो. एका पाण्याने धुवून झालंय आपलं सगळं हे मटण. आता अजून एका पाण्याने वा ते लेग पीस आई त्याला म्हणते कवड ठेवलंय. मित्रांनो लेग पीस ठेवलंय मी ह्या वेळेस. मस्तपैकी लेग पीस खाणार आहे आपण. आई कांदा परतला का? हा परतला की. कांदा चांगला परतलाय मित्रांनो. कांदा चांगला लाल भडक परतलाय. आता त्यात चांगले मटण टाकून घ्यायचे या. कोंबडीचं कांद्यात मटण टाकायचे आपलं बघा. रेसिपी आता हे चांगलं हलवून घेते या तेलात. मटण आपलं परतलेल्या कांद्यात चांगलं मिक्स केलंय आता. आणि हळद टाकायची थोडीशी. आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. हळदी मिठाचं तयार करायचंय पहिलं. आता हळद टाकून झाली. आता थोडंसं मीठ टाकून घेते. मीठ आपलं थोडंसं हळदी मिठाचं तयार करायचंय ना. हळदी मिठात तयार करायचं. थोडंसं मीठ टाकून हलवून घेते ना. एवढं आपलं अर्धा किलो असेल काय काय. हा अर्धा किलो. आपलं हळदी मिठाचं मटण चांगलं वाफालतं या. चांगलं मिक्स केले. आता वर झाकण ठेवून त्याला शिजवायचं नुसतं. बघा या आपली पराळ ठेवायची आईने घेतली हातात. हा या बुगल्यावली स्पेशल झाकणी आपली ती. मटण चांगलं तेलातच आहे मला वाटतं शिजन. तेलात चांगलं वस नाही ना लागत. चांगलं पण चांगलं उकाळते. मिठात हळदीचं पाणी सुटतं घेते आमचं. हा हळदी मिठात मटण चांगलंच आपलं वापरले. आई शिजलं असेल होय. नंतर चांगलं परतू घेतलं ना त्याला. हा परतू घ्यावंच लागते असं. तेल त्यातलं चांगलं संपत आलंय. आता पाणी टाकायचे. आहे गरम पाणी आहे का गार? गरम करून ओतायचं. हा पाणी गरम करून टाकायचे याच्यामध्ये. बुगलं तिरकं झालं. आज इटा नाही ना बरोबर सिमेंट लागलेले. हा ते बुगलं इकडे तिकडे घसारते. चांगलं आता तेलात चांगलं परतू घेतलं. हा थोडं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यात गरम केलेलं. गरम पाणी टाकायचं आपलं. आई आता चेक करणार आहे मटण शिजलंय का नाही मित्रांनो. चांगलं ही झालंय नाही का उकळले म्हणल्या मला वाटतं शिजलं असेल. तर का ह्या बुगलेत चेकिंगसाठी आपलं घेतलंय थोडीशी 2-4 हाडकं. त्यात पाणी टाकून लय गरम असतं ना पाणी टाकून चेक करायचे. तो का शिजलं काय? हा चांगलं शिजले का? तुट्टे म्हणल्यावर शिजलं ना. हा हो का चांगलं शिजलंय मित्रांनो. तर आपलं आता मटण झालेलं आहे.
आता मटण चांगलं झालंय तयार. हो का, हे आपलं खाली काढून घेतलं या. आणि हे आता ह्या बुगल्यात काढायचे का? हा घे काढून आता. वा, हे आता ह्याच्यात आपल्याला रस्सा बिस्सा बनवायचा आहे मस्तपैकी. त्याकरता ह्या बुगल्यात काढून घेते आई सगळं. त्याला माती बिती लावली नाही तर मग ह्याच्यातच बनवलं असतं का नाही. तिखटाचा रस्सा तयार करायचा आता आपल्याला. त्यासाठी थोडंसं तेल टाकलं का. आता तिखटाचा रस्सा तयार करून घ्यायचा आहे मित्रांनो. आईलंही नको तेल, आधीच ते तेल काढे. गावरान कोंबडीला मस्त तेल बिल असतं, बॉयलरला काय एवढं नसतं मित्रांनो. पण आपली गावरान कोंबडीला मस्त मांद बिंद होतं. आता थोडंसं पीठ टाकायचे तळायला. हां का, थोडं पीठ टाकून बाजरीचं पीठ टाकलं ना कालवण चांगलं घट होतं. बाजरीचं पीठ आता तळून झालं. आता आपला वाड्यावरचा थोडासा मसाला टाकायचा आहे. बघा, आपला वाड्यावरचा आता मसाला बी संपत आला आहे मित्रांनो. त्याकरता मसाला बी बनवायचा आहे आम्हाला. थोड्याच दिवसात तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या वाड्यावरती मसाला कसा बनवतोय ती. मसाल्याची मस्तपैकी ग्रेव्ही झाली. बघा, वा वा वा, एक नंबर ग्रेव्ही झाली तयार. दोर मित्रांनो बघा, कसं व्हिडिओत बी मस्त वाटत असेल तुम्हाला चुलीवरचं जेवण. असा दोरबीर येतोय मध्ये आद्या. मस्तपैकी आपलं परतायचं चाललंय. बघा, त्याला पकडीने पकड आहे, ते खालीवर होते. अरे डेमसे येते. वाईट काढते आहे सुक्क सुक्क मसाल्यातलं वाईट टेस्ट देण्यासाठी. आणि मग रस्सा करायला काही टेन्शन नाही. ऐकलं का कालवण? कालवण काढलेलं आहे. आणि तरी तर बघा, आज मात्र खरी तरी आली आहे या कालवणाला मित्रांनो. एवढ्या कालवणात आज बघा एकदम दिसते झणझणीत तरी बिरी लय भरपूर आली कालवणाला. गावरान कोंबडीचं कालवण उकळलेलं आहे. आणि तरी बिरी बघा एकदम एवढं उकाळतंय तरी दिसते मित्रांनो. एकदम झणझणीत झाले या ठिकाणी कालवण आपलं. तर थोड्याच वेळात जेवण बिवण करूया. कालवण खाली उतरावले आणि हे बाबा नुसतं तेलच दिसते आहे मला. होय काय, कोंबडीला ताजी ना. हा, त्यामुळं नुसतं तेलच आलं याला. बघा मित्रांनो, आजचं आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी बघा रस्स्यात बी भरपूर हाडकं आहेत. त्याचबरोबर बाजरीची भाकर आणि हे सुक्क बघा, काही विषयच नाही, एकदम मस्त जेवण आहे. सुक्क तर बघा की कसलं आहे. सुक्की आपली ताटली, त्याचबरोबर कांदा लिंबू काही नाही आज. तर हे आहे आजचं आपलं वाड्यावरचं मस्तपैकी जेवण. आई बी करते जेवण. आई कसं झालंय? भारी. हां, भारी झालं या. तर मित्रांनो, मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आणि आपल्या वाड्यावरचं गावरान कोंबडीचं रसपाट एकच नंबर झालं होतं. फुगोस्तोर जेवलोय मस्तपैकी पोटभर जेवण. रस्सा बिसा बी मस्त खाल्लाय मित्रांनो, भरपूर रस्सा. आज तर मी एकट्याने भरपूर रस्सा खाल्लाय. तर आजचा ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.